नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आधार कार्ड आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून मान्य राहणार नाहीये. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांचा वापर थांबवण्यासाठी व बेकायदेशीर कामांवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आधारित तयार केलेली सर्व विलंबित जन्म प्रमाणपत्रे रद्द केली जातील आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाने स्पष्ट केले की आधार कार्ड कोणत्याही जन्म प्रमाणपत्रासोबत जोडलेले नसते, त्यामुळे ते जन्माचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकत नाही. महाराष्ट्र सरकारनेही यासंबंधी आदेश जारी केले आहेत. राज्य महसूल विभागाच्या सूचनेनुसार जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 2023 नंतर आधार कार्ड वापरून तयार केलेली सर्व प्रमाणपत्रे रद्द केली जातील. महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी संशयास्पद प्रमाणपत्रांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमांनुसार SOP नुसार न केलेली सर्व नोंदी त्वरित रद्द केल्या जातील आणि CRS पोर्टलवरही नोंदीही हटवल्या जातील. सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डाचा वापर इतर संदर्भांमध्ये जसे की मतदार यादीत ओळखपत्र म्हणून मान्यता दिली आहे, मात्र जन्म प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड पुरेसे नाही. या निर्णयामुळे बनावट कागदपत्रांचा वापर कमी होईल आणि प्रशासकीय कामांमध्ये अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. नागरिकांनी योग्य कागदपत्रांची नोंद ठेवावी आणि नियमांचे पालन करावे असे सरकारने सांगितले आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.